28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न। हे युग ज्ञानाचे आहे, ज्ञान हेच सर्वात मोठे धन आहे, याची जाणीव सर्वांना सदैव असावी। जे काही महान घडते ते ज्ञानाच्या बळावर घडते। ज्या देशांचे तंत्रज्ञान विकसित तो देश जिंकतो। आपल्या समोर ध्येयवाद असावा, विद्यार्थी घडविण्यात शिक्षकांचे योगदान असते। म्हणूनच आपल्या मुलाप्रमाणे सर्वस्व झोकून देऊन शिक्षकांनी काम केले तरच विद्यार्थी घडतात, असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले। शहरातील नूतन इंग्लिश स्कूल सेलू या विद्यालयाचा बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू असा नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न झाला। सीबीएसई दर्जा प्राप्त बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल सेलू नामविस्तार कोनशिलेचे अनावरण रविवार दिनांक मार्च 15 रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.एम. लोया हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री राधेश्यामजी चांडक हे होते। व्यासपीठावर डॉक्टर विनायकराव कोठेकर, प्रसंगी राधेश्यामजी चांडक यांनी मनोगत व्यक्त केले। डी.के. देशपांडे, डॉक्टर शरद कुलकर्णी, दत्ताराव पावडे, राजेशजी गुप्ता, डॉक्टर सुनील कुलकर्णी तसेच कार्यकारिणी सदस्य, पालक, विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती। प्रस्तावित प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर सर यांनी केले। सूत्रसंचलन सपना सानप यांनी केले, तर भूषण देवळगावकर यांनी आभार प्रदर्शन केले। जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.एम. लोया व फुलांवर लोया तसेच बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या जडणघडणीत मोलाचे आर्थिक योगदान दिल्याबद्दल बिहाणी व बाहेती परिवाराचे स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले। यात प्रामुख्याने वंदना चिटणीस, वैशाली कोरे, प्रणिता सोलापुरे, सीमा सोनपावले, शिवकन्या भोगावकर, शिल्पा देवधर, प्रियंका सोळंके, रेखा पद्मावत, अनिकेत चिटणीस, राहुल बायस, समाधान बोरगिल, गणेश गोरे, मंगेश जाधव, श्री हुगे सर, किशोर नाईक, रवी पिंपळे, अमोल जाधव, प्राचार्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व देखणा झाला। पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट। आम्हा सर्वांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले। त्यांच्या आशीर्वचनामुळे आमच्या विद्यालयाच्या वाटचालीला नवी ऊर्जा व दिशा मिळाली। स्वामीजींची आजची उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत गौरवाची व अभिमानाची बाब आहे। तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले आदरणीय श्री राधेश्यामजी चांडकजी भाईजी यांचे मी प्रशालेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण या सोहळ्याला उपस्थित राहून आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले, त्यासाठी आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत। आपल्या सहकार्यामुळे आणि शुभेच्छामुळे आमच्या विद्यालयाच्या प्रगतीला निश्चितच नवी दिशा मिळेल। त्याचप्रमाणे विशेष आभार आमच्या बाहेती आणि बिहाणी परिवारांचे, की ज्यांनी आमच्या प्रशालेच्या कार्यावर म्हणजे प्रशालेतील काम करणाऱ्या शिक्षकांच्या कार्यावर विश्वास ठेवून मोलाची आर्थिक मदत, मोलाची एक मदत देऊन आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये साथ सहकार्य दिलं, त्याबद्दल बाहेती बिहाणी परिवाराचे विशेष आभार। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय सचिव, सहसचिव, प्रशासकीय अधिकारी व नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं व वारंवार आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। असंच मार्गदर्शन आम्हाला राहावं याबद्दल त्यांचेही धन्यवाद, आभार। तसेच प्रशालेच्या वतीने उपस्थित सर्व पालक यांची प्रचंड आभार। पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, माझे प्रिय विद्यार्थी, आपणा सर्वांचे आभार। शेवटी स्वामीजी आपल्याला एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही जे सर्व कर्मचारी काम करत आहोत, आम्ही आपला एक सुविचार आमच्या पूर्ण ह्याच्यामध्ये अंतर्मनामध्ये पूर्ण हे करून घेतलेला आहे आणि आजच्या या पावन दिवशी आम्ही संकल्प सुद्धा केलेला आहे कि अपना हर काम प्रामाणिकता से करना यही पुण्य कमाने का उत्तम मार्ग है। हा सुविचार आम्ही पूर्णपणे आणलेला आहे आणि शिक्षण देण्याचं जे काही कार्य आहे, ज्या पद्धतीने आम्हाला जमतं, कारण की शिक्षण देणे आणि राष्ट्र घडविणे असे दुहेरी कार्य जे काही आहे, आपण आता सांगितलं हे अध्यापकाकडून होत असतात। त्यामुळे आम्ही ते काम या आमच्या सर्व संस्थाचालकांच्या मार्गदर्शनाच्या खाली अत्यंत जोमाने करत आहोत। तसंच या ठिकाणी आता आपला शेवट जे काही आहे, शेवटी एक सांगेल, धन्य आजितीनं संत दर्शनाचा एका जनार्दनी घडो त्यांचा संघ न व्हावा वियोग माझ्या चित्ता। आता आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे की सामूहिक पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होईल। प्रत्येकानं जागेवर बसून आता आपल्याला सामूहिक पसायदान घ्यायचे। धन्यवाद।